आजचा माझा ब्लॉग मिनी ब्लॉग स्किन केअर रुटीनचा. कारण की खूप दिवस झालं मला स्किन केअर रुटीनचा ब्लॉग शेअर करायचा होता. सो मी आज करते आहे. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. त्याचं ॲलोवेरा जेल लावलं आहे फेसला आणि त्यानंतर मग मी स्किनवरती लेझर यूज करते. बिकॉज हेअर ग्रोथ नाही आहे, पण मी आठवड्यातनं एकदा तरी करत असते, जेणेकरून स्किन खूप स्मूथ आणि सगळे ब्लॅक हेड्स व्हायचे निघून जातात थोडे थोडे का होईना. बघू शकता. ॲक्च्युली मी आयब्रोज वगैरे नाही करणार आहे, कारण मी आयब्रोज सलूनला जाऊनच करत असते पार्लरला. लेझर लावल्यावर आयब्रोजला केस खूप हे होतात, त्यामुळे तिथे नाही लावत. आणि अशी टाईट स्किन धरूनच तुम्ही हे करा, अप्लाय करा, कारण की आपली फेसची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते, कापू येऊ शकते. त्यामुळे असं टाईट पकडूनच यूज करू शकता तुम्ही हे सगळं. जर कोणी फर्स्ट टाइम यूज करत असेल तर खूप केअरफुली करा, कारण की हे नी कापूही शकतं. सो बी सेफ. आणि एकदम एकदम असं फोल्डर ठेवून, असं फोल्डर एकदम हात फिरवा, एकदम ह्याच्यात करू नका, नाही तर कट पडण्याचे चान्सेस खूप असू शकतात. सो तिकडचा एक क्वेश्चन करून टाकेल. तिकडचा एक झालेला आहे. इथे थोडीशी नाही तिथे करेल माझं हेअर रिमूव्ह करून झालेला, तर माझा हेअर रिमूव्ह करून झालेला आहे. आता मी अप्लाय करते हे फेस मास्क, जे की मी घरातच केलेलं आहे. यामध्ये बेसन, हळद, थोडीशी कॉफी पावडर, मध आणि दूध, रॉ दूध घेतलेलं आहे. आणि ते सगळं मिक्स करून आता मी माझ्या फेसवरती अप्लाय करणार आहे. हे माझे घरगुती उपाय मी तुम्हाला दाखवते की मी घरी काय काय लावते, पण हे आठवड्यात एकदाच करत असते, दररोज नाही. आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करते. याचा रिझल्ट पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुमच्यासमोरच आहे जे काय आहे ते.